मुंबईमधला महत्त्वाचा असा शिवाजी पार्क जिमखाना आता त्याचं नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंसाठी तो सज्ज झालेला आहे। आपण एक नजारा बघणार आहोत या संपूर्ण जिमखान्याचा की कशा पद्धतीने याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि ह्या सगळ्याची एक झलक आपल्या ह्या खास प्रेक्षकांसाठी आहे। जवळपास 1.5 वर्ष या संपूर्ण जिमखान्याचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा जिमखाना सर्वांसाठी सुरू झाल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आज या ठिकाणी नूतनीकरणाचा कार्यक्रम होता। स्वतः क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खरं तर या ठिकाणी आला होता आणि त्याच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी जिमखान्याच्या अनेक भिंतींवरती आपल्याला जुने फोटो पाहायला मिळतील, ज्याच्यामुळे मागच्या अनेक वर्षांचा जो क्रिकेटचा इतिहास आहे त्याचा आपल्याला एक नजारा पाहायला मिळणार आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जे जिमखाना जे 1909 साली सुरू झाला होता त्याचं एक जे जुनं छायाचित्र आहे ते सुद्धा खरं तर या ठिकाणी लावलेलं आहे। आपण पाहत आहोत की हे जे आहे ते हे रेस्टॉरंट आहे जिमखान्याचं आणि याच ठिकाणी मोठी फ्रेम जी आहे ती जिमखान्याचं जुनं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर या जिमखान्याच्या भिंतीवरती आपल्याला अनेक प्लेयर्स यांचं एक फोटोशूट खरं तर पाहायला मिळते। स्टार गॅलेक्सी खरं तर असं या भिंतीला नाव देण्यात आलेलं आहे आणि या भिंतीवरती ज्या ज्या खेळाडूंनी खरं तर मैदान गाजवलेलं आहे अशा अनेक खेळाडूंचे छायाचित्र, त्यांचं नाव आणि सोबतच क्रिकेटचं हे जे संपूर्ण विश्व आहे या क्रिकेटच्या या खास जिमखान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांची हस्ताक्षरे असलेला ही बॅटसुद्धा पाहायला मिळते। आणि आपण पाहिलं या ठिकाणी की जशा पद्धतीने अनेक क्रिकेटपटूंनी इथं मैदान गाजवलेलं होतं त्या अनेकांची नावं, अनेकांचे फोटो आपल्याला या स्टार गॅलेक्सीवरती पाहायला मिळतात। आणि आपण खास करून पाहिलं या ठिकाणी तर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा ज्याचं कौतुक केलेलं आहे ती प्लेयर्स गॅलरी खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण ही खास रूम पाहणार आहोत ज्याचं कौतुक स्वतः सचिन तेंडुलकर यांनी केलेलं आहे। ही जी आपण बघतो ही चेंजिंग रूम आहे आणि याच ठिकाणी सर्व महिलांसाठी आपण पाहत आहोत की या ठिकाणी कपडे बदलण्याची जी सुविधा आहे ती खरं तर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। शिवाजी पार्कच्या मैदानावरती जेवढ्या काही महिलांच्या मॅचेस होणार आहेत त्या सगळ्या मॅचेस खेळत असताना ज्या महिला खेळाडू आहेत त्यांना कपडे बदलण्यासाठी अडचण येत असते आणि दादरच्या या जिमखान्यामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी सगळ्या महिलांची खरं तर खेळाडूंची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। 2 चेंजिंग रूम खरं तर या ठिकाणी आहेत आणि आपण पाहत आहोत की याच ठिकाणी पाहत आहोत की सगळे जे खेळाडू येतील त्यांच्यासाठी वॉशरूमची सुविधा असेल ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि सोबतच खेळाडूंसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे जिम आणि ती जिम जी आहे ती अद्ययावत खरं तर अशी करण्यात आलेली आहे। आपण पाहत आहोत की हा संपूर्ण नजारा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आधुनिक आहेत, नव्या आहेत आणि सगळ्या खेळाडूंसाठी त्यांना या ठिकाणी येता येणार आहे, त्यांना या ठिकाणी या सगळ्या सेवांचा लाभ घेता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो आहोत की या संपूर्ण दादरच्या परिसरामध्ये शिवाजी पार्कच्या अवतीभोवती कोणताही चेंजिंग रूम नाही आहे आणि शिवाजी पार्क जिमखान्याने खरं तर हे सुरू केल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे सर्वत्र खरं तर शिवाजी पार्क जिमखान्याचं कौतुक सुरू आहे। स्वतः सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा खरं तर याचं कौतुक केल्यानंतर इतर जिमखाने असतील किंवा इतर जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने पुढाकार घेतला पाहिजे असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे। आणि त्याच्यामुळे चेंजिंग रूम ह्या संपूर्ण जिमखान्याचा एक महत्त्वाचा टप्पा आणि महत्त्वाची गोष्ट खरं तर मानली जात आहे। त्याच्यामुळे या जिमखान्याचं खास करून कौतुक पाहायला मिळतं। या जिमखान्याच्या समोर आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी शिवाजी पार्कचा हा नजारा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो। सगळे जे प्लेयर्स या ठिकाणी येतात त्यांना इथून पाठीमागून आतमध्ये सरळ येता यावं यासाठी एक्झिटची खरं तर खास सुविधासुद्धा करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहत आहोत की खरं तर या संपूर्ण वास्तूचं जे उद्घाटन आहे ते सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आज नंतर सर्वच खेळाडूंसाठी हा जिमखाना खुला झालेला आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।